परम्युटेशन्सच्या आणखी काही एक्झाम्पल्सकडे जाण्यापूर्वी फॅक्टोरियल नोटेशन याच्या प्रॅक्टिसवरचे काही एक्झाम्पल्स आहेत. फॅक्टोरियल नोटेशनचं मिनिंग आपल्याला माहीत आहे. एन फॅक्टोरियल मीन्स प्रोडक्ट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to n. म्हणजे फर्स्ट आहे यामध्ये 8 फॅक्टोरियल. 8 फॅक्टोरियल मीन्स व्हॉट? प्रोडक्ट ऑफ ऑल 8 नॅचरल नंबर्स. 1 पासून 8 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचा प्रोडक्ट. म्हणजे 1 into 2 into 3 into 4 into 5 into 6 into 7 into 8. मल्टिप्लिकेशन करा. 40,320. 40,320. 40,320. 320. Okay. Second one is 10 factorial. 10 factorial म्हणजे 1 into 2 into 3 into up to हे 10 पर्यंत घ्यायचं आहे. आता काही जण सगळं मल्टिप्लिकेशन करत बसतील, पण 8 फॅक्टोरियलची व्हॅल्यू म्हणजे 1 पासून 8 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन आपण आत्ताच फाइंड केलं. इथंच डबल त्रास नाही घ्यायचा. 36,28,800. म्हणजे आपण ह्या 10 फॅक्टोरियललाच 8 फॅक्टोरियल इंटू 9 into 10 असे लिहू शकतो. बरोबर आहे का? Yes. मग 8 पर्यंतच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन तर ऑलरेडी घेतलं आहे. याला फक्त 9 न मल्टिप्लाय करा आणि आलेल्या टर्मच्या समोर फक्त एक 0 वाढवा 10 न मल्टिप्लाय करून. काय येत आहे? 36,28,800. 36,28,800. 28,800. ओके. Now next is ten factorial minus 6 factorial. 10 factorial minus 6 factorial. याला 4 फॅक्टोरियल लिहिता येईल का? टेन फॅक्टोरियल मायनस 6 फॅक्टोरियल. याला 4 फॅक्टोरियल लिहिता येईल का? No. नाही. नाही. हां, मग आता सोडवा. कसं सॉल्व केलं? दोनों फैक्टोरियल का मल्टीप्लिकेशन का हां, 10 फॅक्टोरियलची व्हॅल्यू मायनस 6 फॅक्टोरियलची व्हॅल्यू. 10 फॅक्टोरियल तर इथं फाइंड केलेलाच आहे, फक्त 6 फॅक्टोरियलच शोधायचं आहे.
आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं, बरोबर. Yes. हो. पण समजा इथं हा प्रॉब्लेम झालेला नसता आणि डायरेक्ट हा विचारला असता, तर काय केलं असतं बघा. ह्या 10 फॅक्टोरियलला आपण 6 फॅक्टोरियल इंटू 7 इंटू 8 इंटू 9 इंटू 10 असं लिहू शकतो ना. Yes. आणि मायनस पुढे 6 फॅक्टोरियल तसाच. यातला 6 फॅक्टोरियल कॉमन घ्या, ब्रॅकेटला काय राहील, यांचं मल्टिप्लिकेशन 7 8 9 10. खूप काही कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडत नाही, तेवढं कॅल्क्युलेशन करावंच लागतं, पण तरी जस्ट आणखी एक अल्टरनेटिव्ह आहे. 7 8 9 10 यांचं मल्टिप्लिकेशन किती 1040. 5040 आणि मायनस 1 1. म्हणजे 6 फॅक्टोरियल इंटू 5039. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 पुन्हा 5 पुन्हा 4 3 2 1 असं येत राहील, बरोबर आहे. याचं काय होईल, Four factorial. याला मात्र 4 फॅक्टोरियल लिहिता येईल, कारण आधी सबट्रॅक्शन आहे. Yes. म्हणजे यालाच आपण 4 फॅक्टोरियल लिहू शकतो. Sir. 24. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 2 and 3. I think you can try for this question number 2 first. Question number 2 solve करा तुम्ही. First one, 12 factorial divided by 6 factorial. 12 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 12 पर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 7 8 9 10 11 12 डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल म्हणजे 1 पासून 6 पर्यंतच्या सर्व नंबर्सचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 इंटू 6 झालं. सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच आहे. 1 तर कॅन्सल, 2 कॅन्सल, 3 कॅन्सल, 4 कॅन्सल, 5 कॅन्सल, 6 कॅन्सल, म्हणजे शिल्लक राहिलेले 7 इंटू 8 इंटू 9 इंटू 10 इंटू 11 इंटू 12 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय ते मल्टिप्लिकेशन बघा.
6,55,000 65, sir. 6,65,000 Yes. हां 280. 280. बघा मल्टिप्लिकेशन चेक करून बरोबर आहे का ते एकदा सर्वजण. बरोबर आहे सर. आता सेकंड असा आहे, 12/6 ब्रॅकेट फॅक्टोरियल. इथे या दोघांचा सेपरेट फॅक्टोरियल होता, त्यामुळे याच्या फॅक्टोरियलसाठी हे सगळं लिहावं लागलं, याच्या फॅक्टोरियलसाठी हे सगळं लिहावं लागलं. पण इथे ब्रॅकेटचा फॅक्टोरियल आहे, म्हणजे आधी ब्रॅकेटमधलं काम करून घ्यावं लागेल. ब्रॅकेटमधलं काम म्हणजे 12 ला 6 डिवाइड, 12 ला 6 भाग जातो, येस. म्हणजे ब्रॅकेटची व्हॅल्यू येते 2 आणि बाहेरचा फॅक्टोरियल तसाच. 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 2. नंबर 3 मल्टिप्लाइड बाय 2 फॅक्टोरियल. आधी ब्रॅकेट सोडून घ्यावं लागेल. 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 6 इक्वल टू काय ते मल्टिप्लिकेशन 720. बरोबर आहे. Yes. नंबर 4 3 फॅक्टोरियल मल्टिप्लाइड बाय 2 फॅक्टोरियल. हे एक्झाम्पल कंपॅरिझन करा, हे का असे सारखे सारखे दिलेत. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये डिफरन्स लक्ष द्यायला पाहिजे. ब्रॅकेट असला तर काय इफेक्ट होतो, कुठे ब्रॅकेट टाकला की काय त्याचा इफेक्ट होतो, हे ऑब्झर्वेशन जास्त महत्त्वाचे आहे. मल्टिप्लिकेशन करणे, ॲन्सर फाइंड करणे हे डॉंकी वर्क आहे. हे एक्झाम्पल का अशा प्रकारे दिलेले आहेत, तर त्याला डिफरन्स लक्षात यावा. इथे ब्रॅकेट होता, इथे ब्रॅकेट होता, आधी आपण ब्रॅकेट सोडवला मग फॅक्टोरियल घेतला. इथे आता 3चा फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे परत त्याला मल्टिप्लाय 1 2 मल्टिप्लिकेशन 12. नंबर 5 9 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. काय आला आन्सर 84. ओके. 9 फॅक्टोरियल म्हणजे 1 इंटू 2 इंटू 3 4 5 6 7 8 9. 3 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3. 6 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 6. आता डिव्हिजन करता येईल. आधी हे 1 पासून 6 पर्यंत, 1 पासून 6 पर्यंत कॅन्सल झाले सगळे. आता राहिले हे 3 आणि हे 3 पैकी 3 डिवाइड होईल 9 ला, 3 राहिलं. 2 डिवाइड होईल 8 ला, 4 राहिलं. नंतर
ओके. Yes. Next one is 29. 6 factorial minus 4 factorial upon 4 factorial. काय केलं बरं याला? कसं सोडवलं? आधी 6 फॅक्टोरियल फाइंड केला, मग 4 फॅक्टोरियल फाइंड केला, म्हणजे सबट्रॅक्शन केलं, बरोबर आहे का? Oh. Yes. पण हे झालं डॉंकी वर्क. असंच जर मोठमोठ्या संख्या असत्या, समजा 56 फॅक्टोरियल मायनस 54 फॅक्टोरियल अपॉन 54 फॅक्टोरियल, तरी पण असंच केलं असतं का मग? 56 पर्यंतच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन. कन्सेप्ट यासाठी लागतात. प्रत्येक फॅक्टोरियल फॅक्टोरियल कॅन्सल होते मला. एक तर डिनॉमिनेटर यांचा सेपरेट करा, किंवा हे 4 फॅक्टोरियल डायरेक्ट नाही कॅन्सल होणार. यस, हो ना. या 6 फॅक्टोरियलला आपण 4 फॅक्टोरियल इंटू 5 इंटू 6 असं लिहू शकतो, मायनस पुढचा 4 फॅक्टोरियल तसाच, डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल. आता न्यूमरेटरहून 4 फॅक्टोरियल कॉमन घेता येईल, कारण पहिल्या टर्ममध्ये पण 4 फॅक्टोरियल आहे, दुसऱ्या टर्ममध्ये पण 4 फॅक्टोरियल आहे, तो कॉमन घेतला तर काय होईल? 4 फॅक्टोरियल कॉमन घेतला, इन ब्रॅकेट 5 into 6 minus 1. 5 इंटू 6 म्हणजे 30 मायनस 1 डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल तसाच. हा 4 फॅक्टोरियल कॅन्सल, 30 मायनस 1 म्हणजे 29. आता तो कॅन्सल झाला कारण तो पूर्ण न्यूमरेटरमधून कॉमन घेतलेला आहे. टर्म ऑब्झर्वेशन्स. झालंय? हो सर. नेक्स्ट, एट फॅक्टोरियल
divided by 6 factorial minus 4 factorial. एट फॅक्टोरियल यात काय करता येईल इव्हॅल्युएशनला? सिक्स फॅक्टोरियलला 4 फॅक्टोरियल इंटू 5 इंटू 6 लिहायचं. आणि न्यूमरेटरला 8 फॅक्टोरियल आहे, त्याला आपण 4 फॅक्टोरियल इंटू 5 6 7 8 असं लिहू शकतो, बरोबर आहे का? हो. आणि डिनॉमिनेटरला जो 6 फॅक्टोरियल आहे त्यालाच 4 फॅक्टोरियल इंटू 5 इंटू 6 लिहिलं, मागच्या एक्झाम्पल सारखंच. -4 फॅक्टोरियल तसाच. न्यूमरेटर सध्या तसाच ठेवू आपण, 4 फॅक्टोरियल इंटू 5 6 7 8. डिनॉमिनेटरला 4 फॅक्टोरियल कॉमन घेतला, पहिली टर्म हा कॉमन गेला आहे, 5 इंटू 6 म्हणजे 30 -1. 4 फॅक्टोरियल कॅन्सल, यांचं मल्टिप्लिकेशन 1680 upon 29. 1600 upon 29. And the last one in the question is 8 factorial upon, पहा संख्या त्याच आहेत, फक्त त्यांची रिप्रेझेंटेशन मेथड प्रत्येक ठिकाणी कुठे ब्रॅकेट आहे कुठे नाही आहे काय त्यानुसार बदल आहेत. याला काय लिहिता येईल? 8 फॅक्टोरियल अपॉन 6 minus 4 2 factorial. 2 factorial अपॉन 1 2 कॅन्सल झाला, पुढचं मल्टिप्लिकेशन करा. 20,160. 20,000 20,160. बघा बरोबर आहे का? 160 sir. 60 आहे. 60 बर. Yes. एवढा आलंय का? हो. हो सर. ओके.
Completed this? Yes. Yes, sir. Now see here question number 3. Write in terms of factorials. Write in terms of factorials. काही टर्म आपला दिलेला आहे त्याला फॅक्टोरियल नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फॅक्टोरियल नोटेशन्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आता फॅक्टोरियल नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहिताना फर्स्ट आहे ते 5 मल्टिप्लाइड बाय 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर. यात फॅक्टोरियलचे नोटेशन कुठे दिसत नाही पण आपल्याला त्या नोटेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फॅक्टोरियलचा अर्थ आपल्याला माहीत आहे की 1 पासून त्या संख्येपर्यंतच्या सर्व नॅचरल नंबरचं मल्टिप्लिकेशन. आता इथे 5, 6, 7, 8, 9, 10 हे तर आहेत 5 पासून पुढचे, पण आपल्याला 1 पासून पाहिजे ते आहेत का इथे? नाही. नाही. याला जर 10 फॅक्टोरियल लिहायचं आहे तर काय कमी आहे? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2, 3, 4. बरोबर. हो. मग आपण जर याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असं लिहिलं तर आता याला 10 फॅक्टोरियल लिहिता येईल की नाही? येईल. बरोबर. पण आपण असंच मल्टिप्लाय केलं त्याची व्हॅल्यू बदलेल ना. हो. बरोबर आहे. असं नुसतं मल्टिप्लाय करता येईल का आपल्याला पाहिजे म्हणून? नाही. पण त्याच्याशिवाय फॅक्टोरियलमध्ये जात नाही ना तो. मल्टिप्लिकेशन तर करावं लागणार आहे. मल्टिप्लिकेशन जर केलंय तर त्यानेच डिव्हाइड पण करा. ज्यानं मल्टिप्लाय केलाय त्यानंच डिव्हाइड केलं तर व्हॅल्यू बदलते का? नाही. बरोबर. आता न्यूमरेटरला काय लिहिता येईल? 10 factorial. आणि डिनॉमिनेटरला 4 factorial. आला फॅक्टोरियल नोटेशनमध्ये. येस. पण इथे असं 2 ने भाग द्यायचं नाही परत. 2, 5 वगैरे असं भाग द्यायचं नाही आता परत. गॉट दिस? कसा कन्वर्ट केला तो फॅक्टोरियल नोटेशनमध्ये? येस. ज्याची गरज होती तो घेतला पण तो डायरेक्ट मल्टिप्लाय करता येत नव्हता म्हणून मल्टिप्लाय आणि डिव्हाइड दोन्ही काम केले.
नेक्स्ट वन, त्यामध्ये असं आहे, आता केअरफुल, 3 multiplied by 6 multiplied by 9 multiplied by 12 multiplied by 15. तर इथे तरी सलग दिलेले होते 5 6 7 8 9 10. तसं इथे आहेत का क्रमाने नंबर्स, नॅचरल नंबर्स? नाही. नाही आहेत. मग इथं काय करणार? पहा आता, 3 तसाच ठेवू आपण, 6लाच आपण 2 into 3 लिहू शकतो, बरोबर आहे का? हो. 9लाच आपण 3 into 3 लिहू शकतो, येस. 12लाच आपण 4 into 3 असं लिहू शकतो, येस. आणि 15लाच 5 into 3 लिहू शकतो. सगळे सुट्टे सुट्टे करून टाकले. ओके, आता 1नी कुणालाही मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडतोय का? नाही. नाही. मग आपण एक 1 घेऊ, आपल्याला पाहिजे तो. आता याच्यामध्ये क्रमाने येणारे नॅचरल नंबर्स 1 पासून सुरू करायचे कोणकोण आहेत ते बघा. 1 आहे, 2 आहे, 3 तर भरपूर आहेत, कुठलाही एक 3 घ्या. त्यानंतर 4 आहे आणि 5 पण आहे. 1 2 3 4 5. 5 पेक्षा मोठा नाही आहे कोणी आता, सिरियली येणार आहे, बरोबर आहे? हो. आता शिल्लक कोण कोण राहिलेत? 3 3 3 3 3. यातल्या कोणत्याही 2 3चं मल्टिप्लिकेशन केलं तर 6 येतो का? नाही. नाही. म्हणजे 5च्या पुढचा कोणी येतो का लगेच? म्हणजे 6 येतो का ते बघायचं आपल्याला. येतो का? नाही. नाही. म्हणजे आपल्याला नॅचरल नंबर सिरियली 1 2 3 4 आणि 5 पर्यंतच मिळणार आहेत. येस. मग आपण आधी ते सिरियली लिहून टाकू. 1 मल्टिप्लिकेशनमध्ये क्रम बदलला तर चालतो, बरोबर? ह्या 5 जणांचा एक गठ्ठा झाला, त्याला 5 फॅक्टरियल आपण लिहू शकतो. येस. आणि उरलेले सगळे जे 3 आहेत, 3 into 3 into 3 into 3 into 3, त्यांचं करून टाका मल्टिप्लिकेशन. किती येत आहे? 3 raised to 5. 3 raised to 5. ते 3 raised to 5 तसाच ठेवला तरी चालतो, किंवा मल्टिप्लिकेशन पण करता येईल. मल्टिप्लिकेशन 3 into 3 into 3 5 टाइम्स किती येत आहे? 243, बरोबर? म्हणजे 3 raised to 5 into 1 into 2 into 3 into 4 into 5, त्याला आपण 5 फॅक्टोरियल लिहू शकतो. असं लिहिता येईल, किंवा 243 into 5 फॅक्टोरियल असंही लिहिता येईल.
हा पॉईंट नाही आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे. आता 243.5 फॅक्टरियल असं नाही आहे ते, असं पण लिहू शकता तुम्ही. ओके. Yes. थर्ड आणि फोर्थ याच दोन प्रकारचे आहेत दोन. एक आहे तो 6, 7, 8, 9 आणि दुसरा आहे तो 5, 10, 15 आणि 20. करता येतील हे दोन्ही सॉल्व. हो. हो सर. हो सर. ओके. काय त्या नंबर 3चा आन्सर हे याचं 9 factorial upon 9 factorial upon 9 फॅक्टरियल अपॉन 5 factorial. 5 फॅक्टरियल. आणि ह्याचं लास्ट 5 raised to 4 into 4 factorial. 5 raised to 4 into 4 फॅक्टोरियल. करेक्ट. सर 5 सर 5 रेस टू 3 घेतलं आणि 5 फॅक्टोरियल लिहिलं तर बघा जमेल का? चालेलच की, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून इथे जे म्हटलं होतं की याच्या पुढचा नंबर 6 येतोय का, इथे येत नव्हता पण इथे येतोय ना, त्यामुळं मोर करेक्ट विल बी 5 raised to 3 into 5 फॅक्टोरियल. ओके.